ओके. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, मॉलिक्युलर ऑर्बिटल पाहिले होते हेट्रोन्यूक्लियर डायटॉमिक मॉलिक्युलचे. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की मॉलिक्युलर ऑर्बिटल्स इन हेट्रोन्यूक्लियर ट्रायटॉमिक मॉलिक्युल्स पाहिजेत. ट्रायटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे काय, की हे मॉलिक्युल्स कसे तयार होणार आहेत, 3 ॲटम्स असणार आहेत त्याच्यामध्ये, परंतु ते 2 डिफरंट मॉलिक्युल इलिमेंट्स पासून तयार झालेले मॉलिक्युल असणार आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊया CO2 असेल, NO2 असेल. ठीक आहे. सो यासारखे जे काय मॉलिक्युल्स आहेत, सो हे कसे तयार झाले, एक कार्बन ॲटम आणि 2 ऑक्सिजन ॲटम, म्हणजे काय 3 ॲटम्स झाले, परंतु इलिमेंट्स कसे असणार आहेत, 2 इलिमेंट्स असणार आहेत, एक कार्बन आणि एक ऑक्सिजन. ठीक आहे. सो आता आपल्याला या मॉलिक्युल्सच्या काय पाहिजेत, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स पाहिजेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे, एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे. आता हे जे काय ट्रायटॉमिक मॉलिक्युल्स असतात हे कसे तयार होतात, एक तर यांच्यामध्ये सिग्मा बॉन्ड्स असतात किंवा यांच्यामध्ये सिग्मा आणि पाय बॉन्ड्स असतात. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे सिग्मा बॉन्ड कसे तयार होतात, जेव्हा 2s ऑर्बिटल कंबाईन विथ 2pz ऑर्बिटल किंवा 2pz ऑर्बिटल कंबाईन विथ अदर एलिमेंट्सच्या 2pz ऑर्बिटल सोबत. ठीक आहे. सो याच्यापासून काय तयार होणार आहे, पाय बॉन्ड्स तयार होणार आहेत, सॉरी सिग्मा बॉन्ड्स तयार होणार आहेत. आणि पाय बॉन्ड्स कसे तयार होणार आहेत, 2px आणि 2py जेव्हा कंबाईन होतील तेव्हा त्याच्यापासून काय तयार होणार आहेत, पाय बॉन्ड्स तयार होणार आहेत. सो याच्यामध्ये आपण एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ करण्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, हे बॉन्ड्स कसे तयार होणार आहेत, म्हणजे सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे तयार होणार, सिग्मा अँटी बॉन्डिंग कशी तयार होणार आहेत, त्यानंतर पाय बॉन्ड्स कसे तयार होणार आहेत, त्याच्यामध्ये मग बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग कसं तयार होणार आहे, नॉन बॉन्डिंग कसे तयार होणार आहे, हे आपण काय पाहणार आहोत डायग्राम वरून ते आपण पाहणार आहोत, ते कसे तयार होणार आहेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण एक मॉलिक्युल घेऊयात, एक्झाम्पल साठी CO2 मॉलिक्युल घेऊयात. ठीक आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साइड. याच्यामध्ये कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहे, एक आहे कार्बन आणि दुसरा आहे ऑक्सिजन. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s2 2p2 आणि ऑक्सिजनचं 2s2 2p4. आता हे काय घेतलं आपण, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं आपण, पूर्णचे पूर्ण लिहित नाही बसलेलो. व्हॅलन्स म्हणजे काय, जे काय असेल शेवटच्या ऑर्बिटल्स मध्ये प्रेझेंट असेल इलेक्ट्रॉन, म्हणजे जे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत असे इलेक्ट्रॉन्स आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. सो आता हे जे काय बॉन्ड्स तयार होणार याच्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती पार्टिसिपेट करणार आहेत, तर 16 इलेक्ट्रॉन्स. आता 16 कसे, कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन आणि 2 ऑक्सिजनचे किती इलेक्ट्रॉन, 6, असे टोटल किती होणार आहेत, 16 इलेक्ट्रॉन. 1 कार्बन इलिमेंट आणि दुसरे 2 ऑक्सिजन इलिमेंट, यांच्यापासून काय तयार होणार आहे, 16 इलेक्ट्रॉन. मग हे 16 इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. ठीक आहे. सो आता आपण काय पाहूया स्टेप बाय स्टेप, हे जे काय बॉन्डिंग आहेत, सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे तयार होणार आहेत, त्यानंतर पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे तयार होणार आहेत, त्याच्यामध्ये पण बॉन्डिंग काय आहे, अँटी बॉन्डिंग काय आहे, मग कुठल्या ऑर्बिटल सोबत कुठलं ऑर्बिटल कंबाईन होणार आहे आणि त्याच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहेत हे आपण पाहूया. ठीक आहे. सो आता फर्स्ट आपण पाहूयात फॉर्मेशन ऑफ सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल इन CO2. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय, सिग्मा बॉन्डिंग पाहायचे, सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल पाहायचे. मग त्याच्यामध्ये पण सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे तयार होणार आहे आणि सिग्मा अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता आपल्याला हे माहिती आहे की बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग कशी तयार होतात, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. म्हणजे ऑर्बिटल्सची ऍडिशन होईल तेव्हा काय तयार होणार आहे, बॉन्डिंग, आणि जेव्हा सबट्रॅक्शन होणार तेव्हा काय तयार होणार आहे, अँटी बॉन्डिंग. ठीक आहे. सो आता आपण फर्स्ट पाहूयात सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे तयार होणार आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये कंबाईन कोण होणार आहे, फर्स्ट कार्बनचा s ऑर्बिटल. आता ऑक्सिजनचा जो काही 2s ऑर्बिटल आहे तो पार्टिसिपेट करणार नाही, याच्यामध्ये पार्टिसिपेट कोण करणार आहे, फक्त p ऑर्बिटल पार्टिसिपेट करणार आहे आणि त्याच्यामध्ये पण कुठला फक्त 2pz ऑर्बिटल पार्टिसिपेट करणार आहे. ठीक आहे. सो कार्बनचे दोन्ही पण 2s आणि 2p हे दोन्ही पण ऑर्बिटल काय करणार आहेत, पार्टिसिपेट करणार आहेत. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये काय होणार आहे, कार्बन, ठीक आहे, आणि 2 ऑक्सिजन. मग कार्बनचा कुठला 2s ऑर्बिटल आणि ऑक्सिजनचे कुठले 2pz. ठीक आहे. सो याच्यापासून काय तयार होणार आहे, सिग्मा 2s बॉन्डिंग तयार होणार आहे. आता कसं होणार, ठीक आहे. सो इथे काय झाली, ऍडिशन झाली आणि ऍडिशन होऊन काय तयार झाले, सिग्मा 2s बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. कॉम्बिनेशन कोणाचं झालंय, 2s चं कॉम्बिनेशन झालंय 2pz, ऑक्सिजनच्या 2 2pz ऑर्बिटल सोबत आणि त्याच्यापासून काय तयार झाले, सिग्मा 2s बॉन्डिंग तयार झाले. ठीक आहे. आता हे कोणाचं 2s आणि 2pz मध्ये कॉम्बिनेशन. आता सेम कॉम्बिनेशन कोणामध्ये होणार आहे, कार्बनच्या 2pz मध्ये आणि ऑक्सिजनच्या 2 2pz मध्ये आणि याच्यापासून काय तयार होणार आहे, सिग्मा बॉन्डिंग 2pz. म्हणजे काय, 2s साठी बॉन्डिंग आणि 2pz साठी पण
बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अशा काय होणार आहे, दोन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहेत सिग्मा साठीच्या. ठीक आहे. सो आता इथे काय होणार आहे, कार्बनचा कुठला ऑर्बिटल घ्यायचा आपल्याला, 2pz, कार्बनचा p आणि त्याच्यामधील पण pz, आणि ऑक्सिजनचे दोन ऑक्सिजनचे 2p आणि त्याच्यामधील पण pz, आणि याच्यापासून कुठला बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहे, सिग्मा 2pz बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहे. ठीक आहे. सो पाय बॉन्डिंग मध्ये दोन ऑर्बिटल तयार झाले, दोन एमओस तयार झाल्या. एक आहे सिग्मा 2s बॉन्डिंग आणि सिग्मा 2pz बॉन्डिंग. ठीक आहे. सो हे काय होतं, सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता सेम काय, सिग्मा अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता बॉन्डिंग कुठे असतात, लोअर इन एनर्जी, आणि अँटी बॉन्डिंग हायर इन एनर्जी. ठीक आहे. सो आता इथे पण सेम कॉम्बिनेशन होणार, कार्बनचा 2s कंबाईन होणार ऑक्सिजनच्या 2pz सोबत, आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे, सिग्मा 2s अँटी बॉन्डिंग तयार होणार आहे. ठीक आहे. सो कॉम्बिनेशन या प्रकारे होणार आहे. ठीक आहे. 2s कंबाईन विथ 2pz ऑर्बिटल्स, आणि अँटीबॉन्डिंग मध्ये नेक्स्ट कुठले तयार होणार आहे, सिग्मा 2pz अँटीबॉन्डिंग. मग याच्यामध्ये कॉम्बिनेशन कोणाचं होणार आहे, कार्बनच्या 2pz चं कॉम्बिनेशन कोणासोबत होणार आहे, ऑक्सिजनच्या 2pz सोबत होणार. ठीक आहे. कार्बनचा एक 2pz कंबाईन विथ ऑक्सिजनचे 2pz ऑर्बिटल्स अँड फॉर्मेशन ऑफ 2pz सिग्मा 2pz अँटीबॉन्डिंग टेक्स प्लेस. ठीक आहे. सो अशा प्रकारे सिग्मा जे काय एमओस तयार झाला, सो यांच्यामध्ये कॉम्बिनेशन कोणाकोणाचं झालं आहे, एक कोण तयार झालं आहे, कुठले सिग्मा 2s बॉन्डिंग, सिग्मा 2pz बॉन्डिंग, त्यानंतर अँटीबॉन्डिंग मध्ये सिग्मा 2s अँटीबॉन्डिंग आणि सिग्मा 2pz अँटीबॉन्डिंग. ठीक आहे. सो हे काय होत्या, सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स होत्या. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचे पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स इन CO2 मॉलिक्युल. आता आपल्याला माहिती आहे, जेव्हा पाय बॉन्ड तयार होतो तेव्हा कुठले ऑर्बिटल पार्टिसिपेट करतात, 2px अँड 2py. सिग्मा बॉन्ड तयार होतो तेव्हा 2s अँड 2pz. का, कारण ते हे असतात, हॉरिझॉन्टल असतात, आणि हे कसे आहे, व्हर्टिकल आहे. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचे, तीन प्रकारचे बॉन्डिंग पाहिजे. एक आहे इथे पाय 2px बॉन्डिंग, त्यानंतर पाय 2px अँटी बॉन्डिंग आणि नॉन बॉन्डिंग. ठीक आहे. पाय 2py नॉन बॉन्डिंग. याप्रमाणे आपल्याला काय पाहायचे, बॉन्ड्स पाहायचे. सो यामध्ये फर्स्ट काय आहे, पाय 2px बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. आता इथे काय पाहतोय आपण, 2px पाहतोय, त्यामुळे हा मधला कोण असणार आहे, कार्बन. मग कार्बनचा 2px, आणि हे बाकीचे दोन कोण आहेत, ऑक्सिजन, दोन ऑक्सिजन. मग ऑक्सिजनचे कोण कुठले, 2px, आणि या ऑक्सिजनचा 2px. त्यांच्यामध्ये काय होणार आहे, कॉम्बिनेशन होणार आहे, आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे, ही डायग्राम तयार होणार आहे, आणि ही कशाची असणार आहे, पाय 2px बॉन्डिंग साठीची असणार आहे. ठीक आहे. सो पाय बॉन्ड फॉर्मेशन किंवा पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होताना कोण पार्टिसिपेट करतं, कार्बनचा एक 2px ऑर्बिटल आणि दोन ऑक्सिजनचे 2px ऑर्बिटल. म्हणजे इथे कोणी पार्टिसिपेट केलं, p ऑर्बिटल मध्ये px न पार्टिसिपेट केलं. यामध्ये s पार्टिसिपेट करत नाही, कारण का, तर आपण पाहिलेले ऑक्सिजनचा हा जो काही 2s आहे तो कसा आहे, लोअर इन एनर्जी आहे, त्यामुळे नेग्लिजिबल एनर्जी असते त्याची, त्यामुळे ते काय होत नाही, पार्टिसिपेट करत नाही बॉन्डिंग मध्ये. मग पार्टिसिपेट कोण करणार आहेत, फक्त कार्बनचे 2s आणि 2p आणि ऑक्सिजनचा 2p फक्त. ठीक आहे. मग याच्यावरून आपण काय तयार केलं, पाय 2px बॉन्डिंग. आता आपल्याला काय पाहायचंय, याचंच काय पाहायचंय, अँटी बॉन्डिंग पाहायचंय. ठीक आहे.
ठीक आहे. सो हे काय आहे, फॉर्मेशन ऑफ पाय अँटीबॉन्डिंग एमओ, आणि त्याच्यामध्ये पण कोणाचं तयार करायचं आपल्याला, पाय 2px स्टार म्हणजेच काय, अँटीबॉन्डिंग एमओ. इथे काय पाहिलं आपण, पाय 2px बॉन्डिंग. आता इथे काय पाहायचंय, पाय 2px अँटीबॉन्डिंग एमओ आपल्याला पाहायची. मग याच्यामध्ये पार्टिसिपेट कोण करणार आहे, कार्बन साठीचा px आणि ऑक्सिजन साठीचे 2px. आता आपल्याला माहिती आहे जेव्हा अँटीबॉन्डिंग तयार होते तेव्हा काय तयार होतं, सबट्रॅक्शन, म्हणजे काय होते ते मायनस होतात आणि इथे काय तयार होतात, लोब्स तयार होतात. ठीक आहे. सो हे काय तयार झाले, लोब्स तयार झाले. आणि कशाचं फॉर्मेशन झालं, पाय 2px अँटीबॉन्डिंग. ठीक आहे. इथे काय झाले होते, हे सर्व कंबाईन झाले होते. ठीक आहे. हे सर्व काय झाले, कंबाईन झाले. आणि जेव्हा सबट्रॅक्ट होतं, कारण का होतं, इथे ऍडिशन होणार आहे, हे काय आहेत, बॉन्डिंग आहे, परंतु हे काय आहेत, अँटीबॉन्डिंग आहे. सबट्रॅक्ट होणार म्हणजे काय, ते एकमेकांपासून काय जाणार, दूर जाणार. आणि इथे काय तयार होणार आहे, लोब्स तयार होणार आहे. लोब्स म्हणजे काय, तिथे जे काय इलेक्ट्रॉन असतात ते कसे असतात, 0 असतात, तिथे इलेक्ट्रॉनचं प्रेझेन्स नसतं. ठीक आहे. सो इथे काय तयार झाले, पाय 2px बॉन्ड अँटीबॉन्डिंग तयार झाले. ठीक आहे. सो नेक्स्ट आपल्याला पाहायचे फॉर्मेशन ऑफ पाय नॉन बॉन्डिंग एमओ. आता आपण आतापर्यंत नॉन बॉन्डिंग कसं फॉर्म होतं हे पाहिलं नव्हतं, परंतु हे जे काय ड्राय ॲटॉमिक मॉलिक्युल्स असतात यांच्यामध्ये काय तयार होतात, नॉन बॉन्डिंगही तयार होतात. सो आपल्याला नॉन बॉन्डिंग कसे तयार होतात ते पाहायचे. नॉन बॉन्डिंग मध्ये काय होतं, जे काय बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग जे असतात ते काय करतात, एकमेकांना कॅन्सल करतात. आणि इथे काय होतं, 0 फॉर्मेशन होतं. जे काय एमओज असतात त्याचं काय होतं, 0 फॉर्मेशन होतं. फॉर्मेशन ऑफ पाय नॉन बॉन्डिंग एमओज. आता आपण इथे फक्त काय घेतलंय, एक्झाम्पल साठी टीएक्स घेतलं, मग याप्रमाणेच आपण काय तयार करणार, टीवाय हे तयार करणार. ठीक आहे. सो इथे काय होणार, फॉर्मेशन ऑफ पाय 2px नॉन बॉन्डिंग एमओज. मध्ये कोण असणार आहे, कार्बन, आणि 2 साइडला ऑक्सिजन. ठीक आहे. हे एक्स ऍक्सिस, हा झेड ऍक्सिस. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय होतात, बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंगच्या इफेक्टमुळे ते एकमेकांना काय करतात, म्युच्युअली कॅन्सल करतात. आणि इथे जे काय ओव्हरलॅप असतो तो ओव्हरलॅप हा 0 ओव्हरलॅप असतो. त्यामुळे इथे काय होत नाही, बॉन्ड आपलं जे काय ऑर्बिटल आहे ते ऑर्बिटलच तयार होत नाही, बॉन्डच फॉर्मेशन होत नाही. म्हणूनच याला नाव काय दिलेलं आहे, नॉन बॉन्डिंग एमओ. म्हणजे इथे काय होणार नाही, ते तयारच होणार नाही. ठीक आहे. सो याला काय म्हणणार आपण, पाय 2px नॉन बॉन्डिंग. ठीक आहे. सो याप्रमाणे आपण काय केले आहेत, एमओस तयार केलेले आहेत. आता कुठल्या कुठल्या एमओस तयार झाले ते आपण एकदा लिस्ट आउट करूया, आणि मग याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे, कार्बन जो काय मॉलिक्यूल, कार्बन डायऑक्साईड जो काय मॉलिक्यूल आहे त्याच्यासाठीची एनर्जी लेवल डायग्राम इंटरप्रिट करायची आहे. ठीक आहे. सो पहिले आपण काय पाहिलं होत्या, सिग्मा. सिग्मासाठीच्या सिग्मासाठीच्या बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग. त्यामध्ये सिग्मा 2s बॉन्डिंग, सिग्मा 2s अँटी बॉन्डिंग. त्यानंतर सिग्मा 2pz बॉन्डिंग आणि सिग्मा 2pz अँटी बॉन्डिंग. ठीक आहे. त्यानंतर पाय मध्ये काय काय पाहिलं मग, पाय 2px बॉन्डिंग, पाय 2px अँटी बॉन्डिंग. त्यानंतर पाय 2py बॉन्डिंग, पाय 2py अँटी बॉन्डिंग. त्यानंतर
पाय 2p x नॉन बॉन्डिंग, पाय 2p y नॉन बॉन्डिंग. ठीक आहे. सो या प्रकारचे आपण काय तयार केल्या, एमओस तयार केल्या. हे जे काय वेगवेगळे ओव्हरलॅप आहेत ते ओव्हरलॅप कसे होतात हे आपण डायग्राम थ्रू पाहिलं आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या एमओस पाहिल्या. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचंय की या आपण एमओसचा जे काय तयार झालेले आहेत, ऑर्बिटल्स तयार झालेले आहेत, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, याच्यावरून आपण डायग्राम कशी काढणार, त्या CO2 मॉलिक्युलची जी काय एनर्जी लेवल डायग्राम आहे ती कशी प्रेडिक्ट करायची ते आपण पाहूया. ठीक आहे. सो मी अगोदर डायग्राम ड्रॉ करून घेते. आता मध्ये कोण असणार आहे, CO2. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट कोण, कार्बन, आणि मग वरती कोण येणार, ऑक्सिजन येणार. ठीक आहे. सो कार्बन साठीचे आता हे दोन काय आहे, 2s. कार्बन आणि ऑक्सिजनचे दोन्ही पण 2s. मध्ये ऑब्विसली 2 इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनच्या 2s मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता वरती काय काय ते पाहूयात आपण. ठीक आहे. सो इथे अगोदर 4 इलेक्ट्रॉन आपण फिलअप करून घेऊया. कार्बन इलेक्ट्रॉन, इथे 2s, इथे 2p. ठीक आहे. आता फर्स्ट आपण बॉन्डिंग पासून स्टार्ट करणार का, कारण बॉन्डिंग काय असतात, लोअर इन एनर्जी असतात, त्यामुळे ते खाली असतात. ठीक आहे. त्यांची एनर्जी कशी असते, लो असते, त्यामुळे ते खाली येतात. मग फर्स्ट कोण येणार, इथे कार्बन, इथे 2 ऑक्सिजन. ऑक्सिजनचे दोन्ही एकाच ठिकाणी प्रेडिक्ट करायचे. ठीक आहे. आणि ऑक्सिजनचे इथे आपण ड्रॉ करून घेऊया. हा एका ऑक्सिजनसाठी, हा दुसऱ्या ऑक्सिजनसाठी. पी ऑर्बिटल असल्यामुळे याच्यामध्ये 3 ऑर्बिटल्स येतात, 2px, 2py आणि 2pz. हा 2p. आपण 2 ऑक्सिजनला एक A घेऊयात आणि एक B घेऊयात. ठीक आहे. याच्यामध्ये पण 3 ऑर्बिटल्स, 1, 2 and 3, आणि 2s मध्ये सिंगल ऑर्बिटल. ठीक आहे. तर ड्रॉ करायला स्टार्ट करूया. फर्स्ट कोण येणार आहे, सिग्मा 2s बॉन्डिंग. ठीक आहे. त्यानंतर आता याचे अँटी बॉन्डिंग आपण नंतर ड्रॉ करून घेऊया. सिग्मा 2s बॉन्डिंग. ठीक आहे. त्यानंतर आता 2py आपण ड्रॉ करून घेऊया. याच्यामध्ये मग 2pz बॉन्डिंग, सिग्मा 2pz बॉन्डिंग. कारण इथे काय घेतलं, कारण हे जे काही सिग्मा आहेत ते पी ऑर्बिटलला पण फॉर्म केलेले आहेत, त्यामुळे आपण काय घेतलं, सिग्मा 2pz बॉन्डिंग. ठीक आहे. त्यानंतर मग आपल्याला पाय घ्यायचं. त्याच्यामध्ये पाय. आता आपल्याला माहिती आहे px आणि py काय आहे, सेम इन एनर्जी आहेत. कशा आहेत ते, डिजनरेट आहेत. हे कोण, यातला एक जो असणार आहे तो, हा कोण आहे, 2px. पाय
2px बॉन्डिंग आणि पाय 2py बॉन्डिंग. हे कसे आहे डिजनरेट, त्यामध्ये त्यांची एनर्जी लेवल आपण काय घेतली आहे सेम घेतलेली आहे. आणि आता याच्यावरती कोण येणार आहे नॉन बॉन्डिंग येणार आहे. नॉन बॉन्डिंग म्हणून त्याच्यामध्ये दोन्ही पण ठीक आहे. आता वरती आपल्याला अँटी बॉन्डिंग ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, अँटी बॉन्डिंगला थोडंसं कंजेस्टेड होणार आहे. ठीक आहे, बट आपण ड्रॉ करूया. आता इथे काय करून घेऊयात अगोदर जे काय पायचे अँटी बॉन्डिंग आहे ते ड्रॉ करून घेऊया. थोडंसं कंजेस्टेड होईल, इट्स ओके, आपण ड्रॉ करूया. त्यानंतर हा कोणासाठीचा सिग्मा 2s म्हणजे एस ऑर्बिटल साठीचा अँटी बॉन्डिंग. आणि नेक्स्ट आहे 2pz. हा कोण असणार आहे वरती 2pz असणार आहे. ठीक आहे, आपण नेहमी करूयात. हा कोण पाय स्टार 2px पाय स्टार 2py. ठीक आहे, सिग्मा 2s स्टार आणि वरती कोण असणार आहे सिग्मा स्टार 2pz. सिग्मा स्टार 2pz. आता आपल्याला काय करायचं इलेक्ट्रॉनचं फिलिंग करायचं. ठीक आहे, वरपर्यंत काही इलेक्ट्रॉन्स जाणार नाही त्यामुळे आपण तिथे काही ड्रॉ केलेलं नाहीये. ठीक आहे, आता आपण काय करूया इलेक्ट्रॉन्स फिलअप करून घेऊया. ठीक आहे, सो आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे 16 इलेक्ट्रॉन फिलअप करायचे. सो इथे 2 इलेक्ट्रॉन्स कार्बनच्या 2p मध्ये 2 इलेक्ट्रॉन्सच आहेत. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे 2s2 2p2 आणि ऑक्सिजनवर 2s2 2p4 2p4 आणि या दोन ऑक्सिजनच्या ऑर्बिटल्स मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे, हे किती 4 आणि 4 8. ठीक आहे, 8 नंतर 9 10 11 12 13 14 15 16 असे टोटल आपल्याला 16 इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे आहेत. ठीक आहे, सो आपण हे 2 इलेक्ट्रॉन्स फिलअप हे 4 इलेक्ट्रॉन्स फिलअप केलेले आहेत. आता 12 इलेक्ट्रॉन आपल्याला काय करायचे फिलअप करायचे. आपल्याला माहिती आहे ऑफ प्रिन्सिपल आणि हुन्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी याप्रमाणे काय करायचे फिलअप करायचे. मग टोटल किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. स्टार्ट करायचं फिलअप करायला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे किती झाले 12 इलेक्ट्रॉन फिलअप झाले. वरपर्यंत काय जाणार नाही. आता इथे पण ऑर्बिटल्स आहेत. या सर्कल प्रमाणे तुम्ही काय करायचे 2 सर्कल ड्रॉ करायचे कारण इथे एकच ऑर्बिटल आहे की नाही एक एक म्हणून वरती एक आणि त्याच्यावरती एक. याप्रमाणे काय तयार होणार आहे एनर्जी लेवल डायग्राम तयार होणार आहे. कुठल्या मॉलिक्यूलसाठी CO2 मॉलिक्यूलसाठी. टोटल आपण किती इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये फिलअप केले 16 इलेक्ट्रॉन्स फिलअप केले. ठीक आहे, सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. ठीक आहे, सो याप्रमाणे आपण काय केले इलेक्ट्रॉन फिलअप केले. मग याच्यामध्ये कुठल्या एनर्जी एमओस तयार झाल्या होत्या. ह्याची एनर्जी कशी असणार आहे ऑब्विसली इन्क्रीज इन एनर्जी असणार आहे. ठीक आहे, इन्क्रीज इन एनर्जी. मग कुठला सिग्मा 2s बॉन्डिंग सिग्मा 2pz बॉन्डिंग त्यानंतर पाय 2px बॉन्डिंग पाय 2py बॉन्डिंग त्यानंतर नॉन बॉन्डिंगचे 2 पाय 2px नॉन बॉन्डिंग पाय 2py नॉन बॉन्डिंग त्यानंतर पाय स्टार म्हणजे काय ऑब्विसली अँटी बॉन्डिंग पाय 2px अँटी बॉन्डिंग पाय 2py अँटी बॉन्डिंग त्यानंतर सिग्मा 2s बॉन्ड अँटी बॉन्डिंग आणि सिग्मा 2pz अँटी बॉन्डिंग. ठीक आहे, याचे एनर्जी लेवल डायग्राम आहे ही कोणासाठी CO2 मॉलिक्यूलसाठी. यामध्ये बॉन्ड ऑर्डर वगैरे काढण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे, सो अशा प्रकारे काय तयार होतो हा CO2 मॉलिक्यूल तयार होतो.
आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सर्व कसे आहेत, पेड इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, ह्याचे काय एमओज आहेत याच्यामध्ये सर्व पेड इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे हा मॉलिक्यूल कसा आहे, डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, सो हे पूर्ण कशाविषयी होतं, CO2 मॉलिक्यूल कसा तयार होतो, म्हणजे ट्रायटॉमिक मॉलिक्यूलची एनर्जी लेवल डायग्राम कशी तयार होते याचं काय होतं, पूर्ण हे इन्फॉर्मेशन होती. त्यामध्ये आपण CO2 मॉलिक्यूल पाहिलं. ट्रायटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे काय, याच्यामध्ये 3 काय असतात, ॲटम्स असतात जे 2 एलिमेंट्स पासून तयार झालेले असतात. ठीक आहे, सो हा पूर्ण काय होती, आपली मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी होती. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा पॉईंट राहिलाय डिफरन्स बिटवीन व्हीबीटी अँड व्हॅलन्स बॉन्ड थेअरी आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. यामध्ये सो हा जो काही डिफरन्स आहे, सो हा डिफरन्स तुम्ही तुमचा सेल्फ प्रिपेअर करायचा आहे. यामध्ये ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते तुम्ही काय करायचं, याच्यामध्ये इंटरप्रेट करायचं, त्या डिफरन्समध्ये इंटरप्रेट करायचे. आता हा जो काही ट्रायटॉमिक मॉलिक्यूल आहे यामध्ये NO2 एक मॉलिक्यूल आहे, तोही तुम्हाला काय करायचा आहे, सेल्फ प्रिपेअर करायचा आहे. सो या प्रकारे काय होतं, आपला फर्स्ट चॅप्टर होता मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. ठीक आहे, सो यामध्ये आपण वेगवेगळ्या मॉलिक्युल्स घेतले होते आणि त्याच्या काय केले, एनर्जी लेवल डायग्राम्स इंटरप्रेट केले होते. ठीक आहे, सो नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण जे काय कॉर्डिनेशन केमिस्ट्री जे आहे, सो कॉर्डिनेशन केमिस्ट्रीला स्टार्ट करणार आहोत. इथे आपला काय संपला, फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे.